वेलकम ऑल ऑफ यू. तर तुमच्या सर्वांचं आजच्या सेशनमध्ये वेलकम. तर आतापर्यंत आपण 4 सेशन आपण कंप्लीट केलेत. तर मोस्ट ऑफली डे नंबर 4 मध्ये 3 पार्ट आहेत. तर 2 पार्ट आपण ऑलरेडी कंप्लीट केलेले आहेत आणि आजचा हा पार्ट नंबर 3. तर डे नंबर 4 मध्ये आपण जे इम्पॉर्टंट एसक्यूएलचे कन्सेप्ट आहेत ते आपण बघणार आहोत. आणि जर समजा तुम्ही जर लास्ट सेशन गो थ्रू नसेल केलेले तर तुम्ही लास्ट सेशन गो थ्रू करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला त्याची लिंक तुम्हाला भेटेल आणि त्याचबरोबर आपल्या जो कम्युनिटी ग्रुप आहे त्या कम्युनिटी ग्रुपमध्ये पण मी सर्व व्हिडिओज जे काही आपण कंडक्ट केलेले आहेत तर ते तुम्हाला भेटतील. तर सुरुवात करताना सर्वात पहिल्यांदा आपण रिव्हिजन घेऊया. तर मी जास्त डीप मध्ये जात नाहीये कारण आपण ऑलरेडी हे सर्व कन्सेप्ट आपण लास्ट सेशन मध्ये बघितले आहेत. ठीक आहे. तर लास्ट सेशन मध्ये आपण एसक्यूएल ऑपरेटर आणि एसक्यूएल कन्स्ट्रेंट हे 2 पॉइंट आपण कव्हर केलेत. त्यामध्ये मी स्टेप बाय स्टेप कम्प्लीट तुम्हाला गाईड दिले की त्यामध्ये आपण प्रॅक्टिकल प्लस थेअरी पार्ट आणि प्लस इंटरव्ह्यू रिलेटेड क्वेश्चन पण आपण कंडक्ट केलेले आहेत. तर तुम्ही ते सेशन गो थ्रू करा. सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा पण तुम्ही एखादा इंटरव्ह्यू साठी जाताय किंवा जेव्हा तुम्हाला एसक्यूएल मध्ये ऍज अ करिअर ऍज अ पार्ट तुम्हाला करायचं आहे तर त्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट हे आहे की तुमचं कन्सेप्ट एसक्यूएलचे कन्सेप्ट ह्या क्लिअर झाल्या पाहिजेत. आणि एसक्यूएलच्या कन्सेप्ट क्लिअर करायचा असेल तर तुम्हाला थेअरी प्लस प्रॅक्टिकल हे दोन्ही पण खूप इम्पॉर्टंट आहेत. तर आपले प्रत्येक सेशनच्या एंडिंगला आपण असाइनमेंट पण कम्प्लीट करून घेत असतो. तर प्रत्येक असाइनमेंट तुम्ही कम्प्लीट करा चॅनलवरती. तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि इम्पॉर्टंट अशा प्रकारचे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड पर्यंत तुमच्या सर्कलमध्ये तुम्ही शेअर करा. तर विदाउट फर्दर डिले लेट्स स्टार्ट द सेशन. तर आजच्या सेशन मध्ये आपण नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक आपण बघणार आहोत. त्यामध्ये एसक्यूएल क्लॉजेस. त्यानंतर आपण सेकंड इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपण बघणार आहोत तर एसक्यूएल फंक्शन. तर हे 2 टॉपिक आपण आजच्या सेशन मध्ये कव्हर करणार आहोत. तर क्लॉजेस सर्वांनी ऐकलं असेल की व्हॉट आर द डिफरंट टाइप ऑफ क्लॉजेस. और इंटरव्ह्यू मध्ये पण हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो की डू यू नो द क्लॉजेस इन एसक्यूएल. तर त्यावेळेला तुम्हाला आन्सर करता आलं पाहिजे की कोणते डिफरंट क्लॉजेस एसक्यूएल मध्ये असतात. ठीक आहे. तर त्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर एसक्यूएल क्लॉजेस लाईक सिलेक्ट, वेअर कंडिशन, देन ऑर्डर बाय क्लॉज, ग्रुप बाय क्लॉज, हॅव्हिंग क्लॉज, जॉईन क्लॉज, डिस्टिंक्ट क्लॉज, त्यानंतर लिमिट और टॉप क्लॉज, त्यानंतर ऑफसेट क्लॉज, युनियन ऑल क्लॉज, एक्झिस्ट क्लॉज, एनी अँड ऑल क्लॉज आणि केस स्टेटमेंट और केस क्लॉज. तर हे सर्वात इम्पॉर्टंट आहेत आणि ज्या वेळेला तुम्ही ऍज अ प्रॅक्टिकली जेव्हा पण तुम्हाला एखादा प्रॅक्टिकली क्वेश्चन विचारला जातो तर त्यावेळेला जर तुमच्या ह्या कन्सेप्ट क्लिअर असेल तर त्यावेळेला तुम्ही इझिली ते इंटरव्ह्यू मध्ये विचारलं जाणारे प्रॅक्टिकल क्वेश्चनचे तुम्ही आन्सर इझिली देऊ शकता. ठीक आहे. आणि त्यानंतर सेकंड आपल्याकडं मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे तो म्हणजे एसक्यूएल फंक्शन. तर एसक्यूएल फंक्शन काय आहेत आणि कुठल्या प्रकारचे फंक्शन एसक्यूएल मध्ये यूज होतात. तर आपण जास्त डीप मध्ये नाही जाणार आहे. बेसिकली एसक्यूएल फंक्शन 2 प्रकारचे असतात. एक असतात सिस्टम डिफाईन्ड फंक्शन आणि दुसरे असतात युजर फंक्शन. तर सिस्टम डिफाईन्ड फंक्शन मध्ये पण 3 कॅटेगरी आहे. तर ऍग्रीगेट फंक्शन, स्ट्रिंग फंक्शन, डेट अँड टाइम फंक्शन. ठीक आहे. तर यामध्ये डिफरंट फंक्शन आपण जे इम्पॉर्टंट फंक्शन आहेत की जे तुम्हाला युजफुल होतील जेव्हा पण तुम्ही एखादं प्रोजेक्ट पण कम्प्लीट करत आहोत तर त्यामध्ये पण हे फंक्शन यूज केलेले आहेत. तर हे सर्व आपण इथे या सेशन मध्ये बघणार आहोत. त्यानंतर सेकंड पार्ट येतो युजर डिफाईन फंक्शन. तर युजर डिफाईन फंक्शन म्हणजे काय की जेव्हा पण आता हे डिफॉल्ट फंक्शन असतात, हे सर्व फंक्शन इनबिल्ट असतात. ठीक आहे. पण याच्या व्यतिरिक्त आपण स्वतः आपले काही कस्टम फंक्शन आपण क्रिएट करू शकतो आणि जेव्हा एखादा युजर हे कस्टम फंक्शन क्रिएट करतो तर त्यावेळेला आपण त्याला युजर डिफाईन फंक्शन असं बोलतो. तर फॉर एक्झाम्पल जर समजा तुम्ही कुठलं एखादं कॅल्क्युलेशन करत आहात आणि त्यामध्ये एक कॅल्क्युलेशन रिपीटेडली यूज होत असेल तर तुम्ही ऍज अ एव्हरी टाइम जर तुम्ही तो कोड लिहिण्यापेक्षा तुम्ही काय करताय की तो ऍज अ कोड तुम्ही ऍज अ फंक्शन म्हणून क्रिएट करता आणि ते फंक्शन फक्त तुम्ही कॉल करता. ठीक आहे. तर हे फक्त बेसिकली आपल्याकडे युजर डिफाईन फंक्शन मध्ये होतं. ठीक आहे. तर आपण हे डीपली अंडरस्टँड करूया की एसक्यूएल क्लॉजेस कुठले कुठले आहेत.
तर आपल्याकडं हा डेटा सेट आहे. तर डे नंबर 4 मध्ये आपण सेम डेटा सेट इथे यूज करणार आहे, स्टुडंट आणि डिपार्टमेंट टेबल. आणि या डेटा सेट वरती आपण प्रॅक्टिकली ऑपरेशन परफॉर्म करणार आहोत आणि त्यामुळे तुमचे प्रॅक्टिकलचे डाउट्स एकदम क्लिअर होतील. ठीक आहे. तर आता आपण डायरेक्टली जो आपला टॉपिक आहे एसक्यूएल क्लॉजेस, तर त्यावरती जाऊया. आणि बाकीचे सेशन तुम्ही गो थ्रू करा. जर गेलं नसेल तर तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आपल्याकडे आहे, तर तुम्ही ते सेशन तिथे चेक करू शकता. ठीक आहे. तर आता आपल्याकडं एसक्यूएल क्लॉजेस. ठीक आहे. तर क्लॉजेसचं डेफिनेशन काय आहे एसक्यूएल क्लॉजेसची? एसक्यूएल क्लॉजेस आर यूज टू फिल्टर, सॉर्ट, ग्रुप अँड मॅनेज द डेटा रिट्रायवल इन अ क्वेरी. त्यानंतर बिलो आर द मोस्ट कॉमनली यूज इन एसक्यूएल क्लॉजेस अँड रिअल टाइम एक्झाम्पल बेस्ड ऑन द स्टुडंट टेबल. तर आपण क्लॉजेस म्हणजे काय की जेव्हा पण आपल्याला डेटा फिल्टर करायचा असतो, डेटा सॉर्ट आपण करतो. सॉर्ट म्हणजे काय की असेंडिंग ऑर्डर, डिसेंडिंग ऑर्डरनी त्यानंतर ग्रुप करायचं आहे. तर म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला एक कॅटेगरी बनवायची. समजा फॉर एक्झाम्पल आपल्याकडे स्टुडंट टेबल आहे, तर स्टुडंट टेबलमध्ये डिफरंट डिपार्टमेंट आहे. समजा कॉम्प्युटर डिपार्टमेंटचा एक ग्रुप, त्यानंतर ईएनटीसीचा एक ग्रुप, मेकॅनिकलचा एक ग्रुप. तर ह्यासाठी आपण काय करतो, ग्रुप बाय क्लॉजेस आपण यूज करतो. त्यानंतर मॅनेज डेटा रिट्रायवल. तर बेसिकली तुमचं जेव्हा पण तुम्ही लार्ज डेटा सेट वरती काम करता, तर त्यावेळेला डेटा मॅनेज करण्यासाठी पण हे क्लॉजेस यूज होतात. आता सर्वात पहिल्यांदा जो आपण क्लॉज बघणार आहोत, तर तो आहे सिलेक्ट क्लॉज. तर सर्वांना अंडरस्टँड असेलच, पण आपण त्याचं थोडंसं अंडरस्टँड करूया. तर सिलेक्ट क्लॉज काय करतो, रिट्राईव्ह द डेटा फ्रॉम द टेबल. म्हणजे एखाद्या टेबलवरती जेव्हा तुम्ही ऑपरेशन परफॉर्म करताय, तर त्यावेळेला सिलेक्ट द डेटा म्हणजे त्या टेबल मधले जेवढे काही कॉलम्स असतात, तर ते कॉलम्स, व्हॉट एव्हर द कॉलम्स, ते काय आपण करतो, रिट्राईव्ह करतो. ठीक आहे. आता इथे स्टार यूज केलाय म्हणजे ऑल द कॉलम. ओके, दिस इज द ॲस्टेरिक साइन. ओके, सो दिस विल बी रिट्राईव्ह द ऑल द डेटा फ्रॉम द ऑल द कॉलम्स फ्रॉम द टेबल. ओके, तर आपण आता प्रॅक्टिकली आपण बघूया. पॅरलली आपण इथे न्यू क्वेरी. ठीक आहे. तर आपण आपले जेवढे पण प्रॅक्टिकल आपण आतापर्यंत कंडक्ट केले आहेत, त्याच्यासाठी मी लर्न एसक्यूएल हा डेटाबेस आपण क्रिएट केलाय आणि तुम्ही पण हा डेटाबेस तुम्ही क्रिएट करा. आपले सर्वात फर्स्ट सेशन मध्ये मी सांगितलंय की तुम्हाला कशा प्रकारे डेटा सेट क्रिएट करायचं. ठीक आहे, डेटाबेस क्रिएट करायचा आहे. तर यावरती मी न्यू क्वेरी इथे करतोय आणि इथे डे नंबर 4, डे नंबर 4 पार्ट 3, त्यामध्ये एसक्यूएल क्लॉजेस. ठीक आहे. तर सर्वात पहिल्यांदा जे आपण बघणार आहोत, तर त्यामध्ये सिलेक्ट. ओके, तर सिलेक्ट क्लॉज काय करतो की इट विल बी रिटर्न द ऑल द डेटा बेस्ड ऑन द सिलेक्टेड कॉलम्स. ओके, सो सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. आता इथे मी सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट, स्टार इंडिकेट दॅट की ऑल द कॉलम्स. ओके, आता जेव्हा मी ही क्वेरी रन करतोय, तर त्यावेळेला माझ्या टेबलमध्ये, स्टुडंट टेबलमध्ये जेवढा पण डेटा आहे, तो सर्व डेटा काय होतं, रिट्राईव्ह होतोय. त्यामुळे आपण याला सिलेक्ट क्लॉज आपण इथे बोलू शकतो. ठीक आहे. त्यामध्ये तुम्ही वेअर कंडिशन पण, सॉरी, त्यामध्ये तुम्ही नंबर ऑफ कॉलम्स लाईक रोल नंबर, इथे पण तुम्ही असं मेन्शन करू शकता, रोल नंबर आणि स्टुडंट नेम. समजा तुम्हाला पर्टिक्युलर जर कॉलम्स फक्त पाहिजे असेल, तर तुम्ही ॲस्टेरिकच्या जागी तुम्ही ते कॉलम इथे मेन्शन करू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हा डेटा तुमचा रिट्राईव्ह होईल. त्यानंतर सेकंड आपल्याकडे आहे वेअर क्लॉज. ठीक आहे. तर वेअर क्लॉज कशासाठी यूज होतो, तर फिल्टर द रेकॉर्ड बेस ऑन द कंडिशन. तर जेव्हा पण आपल्याला आपल्या टेबलमध्ये काही कंडिशन बेस डेटा आपल्याला रिट्राईव्ह करायचा असेल, तर त्यावेळेला आपण काय करतो, वेअर क्लॉज आपण यूज करतो. आणि हा खूप इम्पॉर्टंट आहे. जर समजा तुम्ही वेअर क्लॉज जर तुम्ही अंडरस्टँड केला, तर त्यानंतर तुम्हाला बाकीचे क्लॉजेस तुम्हाला इझिली अंडरस्टँड होतील. आता इथे आपण एक्झाम्पल थ्रू बघणार आहोत की या ठिकाणी एक्झाम्पल दिले, रिट्राईव्ह द स्टुडंट हू स्कोर मोर दॅन द 15 मार्क्स. ओके, म्हणजे आपल्याला डेटाबेस मधून आपल्याला असा डेटा आपल्याला रिट्राईव्ह करायचा आहे की त्यामध्ये स्टुडंट स्कोर मोर दॅन द, सॉरी, स्कोर मोर दॅन द 15 मार्क्स. ठीक आहे. तर आपल्याकडे हा स्टुडंट टेबल आहे. ठीक आहे. तर मी सेम क्वेरी इथे राईट करतोय. आता इथे आपल्याला स्टुडंटचं नेम आपल्याला रिट्राईव्ह करायला सांगितलंय, तर त्यामुळं आपण इथे स्टुडंट नेम आणि मार्क्स
ठीक आहे, रोल नंबर, स्टुडंट नेम, मार्क्स. आता इथे आपल्याला फिल्टर करावं लागेल. ठीक आहे, तर आपण व्हेअर कंडिशन मध्ये आपण काय करतो की व्हेअर कंडिशन मध्ये आपला डेटा हा फिल्टर होत असतो. ठीक आहे, म्हणजे आपण एखाद्या कंडिशनच्या बेसवरती आपला डेटा हा फिल्टर करत असतो. आता इथे व्हेअर, ठीक आहे, तर आता मी इथे व्हेअर कंडिशन इथे यूज करतो. आता हा माझा टेबल जर मी रन केला तर माझ्याकडे सर्व डेटा भेटतो, पण मला काय करायचंय की फक्त ओनली स्कोर मोर दॅन द 15, म्हणजे 15 पेक्षा जास्त मार्क्स असलेले स्टुडंट तेच मला रिट्राईव्ह करायचे. त्यावेळेला मी इथं व्हेअर कंडिशन इथे यूज करतो, व्हेअर द मार्क्स. आता इथे इंडिकेशन इथे दिलेलं आहे की मार्क्स कॉलम आहे. ठीक आहे, मार्क्स ग्रेटर दॅन 15. तर जेव्हा पण मी ही क्वेरी रन करतोय तर मला फक्त 15, जे ग्रेटर दॅन 15 असलेले मार्क्सचे स्टुडंट हेच रिट्राईव्ह होतील. ठीक आहे, इथे तुम्ही बघू शकता 15.5, 60, 80, 90.5, 70, 65. त्यानंतर नेक्स्ट आपला जो क्लॉज आहे तर ऑर्डर बाय क्लॉज. ऑर्डर बाय क्लॉज काय करतो की सॉर्ट द रिझल्ट इन आयदर असेंडिंग ऑर द डिसेंडिंग. असेंडिंग ऑर्डर म्हणजे जो लोवेस्ट नंबर असतो तो फर्स्ट असतो आणि हायेस्ट नंबर किंवा मॅक्झिमम नंबर तो एंडिंगला असतो. डिसेंडिंग ऑर्डर याच्या रिव्हर्स असतो, म्हणजे हायेस्ट जो काही व्हॅल्यू असेल तर ती फर्स्ट असते आणि त्यानंतर बाय द डिपेंडिंग ऑन द असेंडिंग ऑर्डर. ठीक आहे, तर आता इथे एक्झाम्पल थ्रू आपण इथे बघूया की डिस्प्ले द स्टुडंट सॉर्टेड बाय द मार्क्स इन अ डिसेंडिंग ऑर्डर. तर म्हणजे इथे आपल्याला क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो इंटरव्ह्यू मध्ये की तुम्हाला हा स्टुडंट टेबल दिलेला आहे आणि या स्टुडंट मध्ये मला मार्क्स हे डिसेंडिंग ऑर्डरने मला रिट्राईव्ह करायचे, मला डिस्प्ले करायचे. ठीक आहे, तर आता मी जर समजा फॉर एक्झाम्पल इथे ही जर माझी क्वेरी जी आहे, तर आता इथे मला डेटा जर तुम्ही इथं बघितला तर माझा डेटा हा कुठल्याही ऑर्डरने नाहीये. जर इथे तुम्ही बघितलं 40 आहे, 50 आहे, 60 आहे, 80 आहे, इथे 90 आहे. ठीक आहे, अगेन 70, 65, तर इथे कुठलीही एक ऑर्डर नाहीये. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला हा डेटा आपल्याला सॉर्ट करायचा आहे. आता सॉर्ट करण्यासाठी तिथे तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की डिसेंडिंग ऑर्डर, तर त्यावेळेला तुम्हाला काय करावं लागेल, तिथे ऑर्डर बाय क्लॉज इथे यूज होतो. तर ऑर्डर बाय, आणि हा ऑर्डर बाय खूप इम्पॉर्टंट आहे की ज्या वेळेला तुम्ही एखादा डेटा तुम्ही सॉर्ट करता. ठीक आहे, आता इथे ऑर्डर बाय, आता इथे याच्यामध्ये सांगितलंय की स्टुडंट सॉर्टेड बाय द मार्क्स. आता इथे मार्क्स कॉलम इंडिकेशन दिलेलं आहे, तर आपण इथे डायरेक्टली मार्क्स. आता इथे जर स्टुडंट नेम किंवा रोल नंबर जर असं दिलं असतं तर त्यावेळेला तुम्हाला इथे तो कॉलम इथे यूज करावा लागला असता. ठीक आहे, आता मी इथे डायरेक्टली मार्क्स करतोय आणि इथे डिसेंडिंग ऑर्डर सांगितलं, तर त्यावेळेला मला इथे ऑर्डर इथे प्रोव्हाइड करावं लागेल. ठीक आहे, तर इथे मी DESC, तर इथे आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरने हा डेटा आपल्याला डिस्प्ले होतो. ठीक आहे, आता इथे तुम्ही बघू शकता की 19.5 हा हायेस्ट मार्क्स फ्रॉम दिस टेबल, तर तो सर्वात पहिल्या रोला इथे डिस्प्ले होतोय. त्यानंतर 80, 70, 65, 60, म्हणजे हा डेटा एका पर्टिक्युलर ऑर्डरने काय होतोय की सॉर्टेड होतं. ठीक आहे, आता इथे तुम्ही जर समजा बाय डिफॉल्ट जेव्हा पण तुम्ही इथे रन करता, तर मी इथे डिसेंडिंग हा कीवर्ड यूज करत नाही आणि त्यावेळेला जर मी ते जर ऑर्डर बाय यूज केलाय आणि इथे मार्क्स केलाय, इथे जर मी एक्झिक्यूट केलं तर त्यावेळेला तुम्ही इथं बघू शकता की डेटा हा ऑर्डर हा एक सॉर्टेड ऑर्डरने झालाय, पण या वेळेला डिफॉल्ट जो सॉर्ट झालाय डेटा तर तो असेंडिंग ऑर्डरने झालाय. तर इंटरव्ह्यू मध्ये पण खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की बाय डिफॉल्ट, म्हणजे समजा इंटरव्ह्यू तुम्हाला विचारू शकतात की बाय डिफॉल्ट कुठला समजा तुम्ही ऑर्डर बाय क्लॉज एक्झिक्यूट केला तर बाय डिफॉल्ट कुठला ऑर्डरनी डेटा सॉर्ट होतो, तर तुम्हाला त्यावेळेला आन्सर करता आलं पाहिजे की बाय डिफॉल्ट डेटा विल बी ऑर्डर इन असेंडिंग ऑर्डर, म्हणजे लोवेस्ट फर्स्ट देन हायेस्ट. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट इथे बघणार आहोत तर ग्रुप बाय क्लॉज. तर हा पण खूप इम्पॉर्टंट आहे आणि ग्रुप बाय क्लॉज काय करतो, तर बेसिकली तुम्ही इथं बघितलं तर ग्रुप बाय ग्रुप्स रो दॅट हॅव द सेम व्हॅल्यू इन टू द समरी रो. तर त्या समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला कुठलाही डेटा तुम्हाला ग्रुप करायचा, ग्रुप करणे म्हणजे काय करतो आपण, तर त्यामध्ये सेपरेशन करतो. ठीक आहे, आता सेपरेशन कशा प्रकारे होत असतं, आता मी तुम्हाला ऍज अ प्रॅक्टिकली तुम्हाला इथे दाखवतो. ठीक आहे, एक्सेल ओपन होते तोपर्यंत आपण क्वेरी आपण एक्झिक्यूट करूया.
ठीक आहे. तर नेक्स्ट इम्पॉर्टंट जो क्लॉज आहे तर तो आहे ग्रुप बाय क्लॉज. आता ग्रुप बाय क्लॉज मध्ये तुम्हाला मी जसं सांगितलं की ग्रुप बाय क्लॉज तुम्हाला डेटा, जेव्हा पण तुम्हाला डेटा पर्टिक्युलर एखाद्या व्हॅल्यूच्या ऑर्डरने सॉर्ट करायचा असतो, म्हणजे तुम्हाला त्याचं ग्रुपिंग करायचं असतं, तर त्यावेळेला तुम्ही ग्रुप बाय क्लॉज यूज करता. ठीक आहे. तर आता एक्झाम्पल जर इथे बघितलं तर इथे एक्झाम्पल दिले, काउंट द स्टुडंट इन ईच डिपार्टमेंट. आता इथे तुम्हाला सिम्पल एक एक्झाम्पल इथे दिलेलं आहे की तुम्हाला काउंट करायचे स्टुडंट फ्रॉम द ईच डिपार्टमेंट. ठीक आहे. आता मी इथे हा क्वेश्चन आपण इथे घेऊया, म्हणजे तुम्हाला तुमचं थेरी जो प्रॅक्टिकल आहे ते तुमचं क्लिअर होईल. ठीक आहे. आता इथे तुम्हाला स्टुडंट हा टेबल आहे, त्या स्टुडंट टेबल मध्येच आपल्याला काय ऑपरेशन परफॉर्म करायचंय. आता मी ते सिलेक्ट स्टेटमेंट एक्झिक्यूट केलं. ठीक आहे. आता मी इथे जर सिलेक्ट स्टेटमेंट एक्झिक्यूट करतोय तर तुम्ही इथे बघू शकता. ठीक आहे. ओके, याच्यामध्ये डिपार्टमेंट हा कॉलम नाहीये. ठीक आहे. तर मी इथे डिपार्टमेंट कॉलम इथे ऍड करतो. इथे डिपार्टमेंट आयडी हा कॉलम आहे. ठीक आहे. तर आता डिपार्टमेंट आयडी जर तुम्ही इथे बघितलं तर तुम्हाला इथे डिपार्टमेंट आयडी दिसेल की फॉर एक्झाम्पल रोल नंबर 1 आणि 2 साठी डिपार्टमेंट आयडी 1 आहे, त्यानंतर 3 आणि 4 साठी डिपार्टमेंट आयडी 2 आहे. तर इथे तुम्हाला काय सांगितलंय की तुम्हाला ग्रुप बाय करायचंय, म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंट वाईज तुम्हाला काउंट फाइंड करायचं. फाइंड करायचं. ठीक आहे. तर काउंट द स्टुडंट इन ईच डिपार्टमेंट, म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये किती स्टुडंट आहेत तर त्याचा काउंट तुम्हाला इथे शो करायचा आहे. आणि हा क्वेश्चन तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये पण विचारू शकतात. ठीक आहे. आता की मी कॉपी करतोय, प्रॅक्टिकली आपण बघूया. ठीक आहे. डे 4. तर हा माझ्याकडे इथे काय आहे की एक टेबल आहे, आणि हा टेबल जर तुम्ही, ठीक आहे, आता इथे तुम्हाला इथे दिसेल की हे दोन रोल नंबर 1 आणि 2 हे एका वेगळ्या डिपार्टमेंटचे आहेत. त्यानंतर सेकंड डिपार्टमेंट आयडी 2 मध्ये पण 2 काउंट आहे. ठीक आहे. त्यानंतर डिपार्टमेंट 3 मध्ये पण तुम्हाला इथे काउंट इथे तुम्हाला दिसतील 2. त्यानंतर अगेन तुम्ही इथे बघू शकता की डिपार्टमेंट डिपार्टमेंट 0. ठीक आहे. 0 साठी एकच आहे. ठीक आहे. तर मी याला सेपरेट इंडिकेशन देतो. आणि अगेन तुम्ही इथं बघितलं तर तुम्हाला इथं अगेन डिपार्टमेंट आयडी 1 साठी 2 रेकॉर्ड इथे भेटतील. तर ते पण मी सेम कलरने इथे इंडिकेशन देतो. ठीक आहे. तर तुम्हाला इथे काय करायचंय की तुम्हाला डिपार्टमेंट वाईज काउंट फाइंड करायचं आहे. ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल डिपार्टमेंट आयडी 1 आहे, इथे 2 रेकॉर्ड आणि इथे 2 रेकॉर्ड, म्हणजे टोटल काउंट इक्वल टू 4. ठीक आहे. फॉर डिपार्टमेंट आयडी 1. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही इथं बघितलं तर 2 डिपार्टमेंट आयडी 2 साठी 2च रेकॉर्ड आहे. डिपार्टमेंट आयडी 2 इथे 2 रेकॉर्ड. त्यानंतर 3 साठी पण 2च आहे. ठीक आहे. तर 3 साठी पण 2 आहे. ठीक आहे. तर तुम्हाला ऍज अ आन्सर तुम्हाला हे प्रोव्हाइड करायचं. ठीक आहे. त्यानंतर डिपार्टमेंट आयडी 0, तर 0 साठी फक्त एकच रेकॉर्ड आहे. त्यानंतर, ठीक आहे, आता त्यानंतर हे ऑलरेडी आपण घेतलं. तर आता तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला जर क्वेश्चन तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारला तर तुम्हाला त्याचा आन्सर देता आलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण काय केले, इथे ग्रुप केले. तुम्ही जर इथं बघितलं तर हा याचा एक ग्रुप बनवलाय आणि त्यामध्ये हे ग्रुप, तर हे दोन्ही आपण अलाइन केले, म्हणजे याचा एक ग्रुप बनवलाय, म्हणजे प्रत्येक याचा एक ग्रुप बनवलाय. तर आपण इथे आता सॉल्व्ह करूया की प्रत्येक डिपार्टमेंट वाईज आपल्याला काउंट फाइंड करायचं आहे. त्यासाठी आपण काय करणार, इथे ग्रुप आहे, तर इथे आपण ग्रुप बाय. आता तुम्हाला इथेच दिलं असेल की इच डिपार्टमेंट, म्हणजे आपल्याला डिपार्टमेंट वाईज ग्रुप बनवायचं. तर इथे तुम्ही काय करू शकता, इथे तुम्हाला बाकीचं कॉलमचे रिक्वायर्ड नाहीये. ठीक आहे. तर फक्त डिपार्टमेंट आयडी. आता मी इथे फक्त डिपार्टमेंट घेतोय आणि ह्या प्रत्येक डिपार्टमेंट आता इथे रिपीटेड डिपार्टमेंट येतो. ठीक आहे. तर मी ते काय करेल, कॉमा काउंट. आता काउंट तुम्ही कसा फाइंड आउट करणार, काउंट. तर काउंट हे एक ऍग्रिगेशन फंक्शन आहे की ज्याचा आपण यूज करून आपण काय करणार आहे, आपण इथं काउंट आपण घेणार आहे. ठीक आहे. इथे मी आता ग्रुप बाय, आता ग्रुप बाय क्लॉज तुम्हाला डिपार्टमेंट वाईज काउंट फाइंड करायचं. ठीक आहे. इथे मी ऍज याला अलाइज देतो, ऍज
नंबर ऑफ स्टुडंट ठीक आहे. तर ह्या डिपार्टमेंट आय डी मध्ये किती नंबर ऑफ स्टुडंट आहे. आता काउंट आपल्याला जर तुम्ही इथे जर बघितलं, आपल्याकडे हा स्टुडंट टेबल आहे ठीक आहे. इथे एक्झाम्पल साठी तुम्हाला शो करतो मी. आता आपल्याला इथे एक व्हॅल्यू पण प्रोव्हाइड करावं लागेल. तर रोल नंबर हे डिस्टिंक्ट आहे ठीक आहे. तर तुम्ही ऍज अ डिस्टिंक्ट जे आहेत तर ते तुम्ही इथं काउंट फंक्शन मध्ये तुम्ही देऊ शकता ठीक आहे. तर इथे मी काय देतोय की रोल नंबर देतोय, किंवा जर तुम्ही नाही दिलं तरी पण तुमचं आन्सर येतंय. तर ते पण मी तुम्हाला दाखवतो. आता इथं ग्रुप बाय, तर ग्रुप बाय आपल्याला कशाच्या बेसिस वरती करायचंय, तर डिपार्टमेंट आयडीच्या बेसिस वरती. तर त्यामुळे मी इथे डिपार्टमेंट आयडी इथे मेन्शन केलाय. आणि जर समजा मी जर इथे जर नाही मेन्शन केला, तर त्यावेळेला काय आपल्याला एक एरर येईल की इनकरेक्ट सिंटॅक्स बाय द ग्रुप बाय ठीक आहे. तर आता इथे मी ग्रुप बाय आणि इथे कॉलम नेम ठीक आहे. आता मी इथे एक्झिक्यूट करतो ही क्वेरी. आता इथे तुम्ही बघू शकता की डिपार्टमेंट आयडी 0 साठी 1 रेकॉर्ड, 1 साठी 4 रेकॉर्ड, 2 साठी 2 रेकॉर्ड, 3 साठी 2 रेकॉर्ड. तर हे एक्सपेक्टेड आउटपुट आहे ठीक आहे. तर जर तुम्ही जर इथे कॉपी विथ हिडर केलं तर तुम्हाला सेम आउटपुट इथे तुम्हाला भेटेल ठीक आहे. तर त्यासाठी आपण इथं काय केलंय, ग्रुप बाय क्लॉज इथं यूज केला. आणि ग्रुप बाय क्लॉज तुम्हाला एसक्यूएल मध्ये जर तुम्ही हँड्स ऑन जर तुम्ही स्किल घेत असाल तर ग्रुप बाय क्लॉज तुम्हाला ऍज अ प्रायमरी, म्हणजे तुम्ही फ्रेशर असाल, त्यानंतर हॅव्हिंग क्लॉज. तर नेक्स्ट क्लॉज आपल्याकडे आहे हॅव्हिंग क्लॉज. आता हॅव्हिंग क्लॉज कधी यूज केला जातो आणि आपण त्याचं प्रॅक्टिकली पण आपण इथे बघणार आहोत ठीक आहे. तर आता आपण पहिल्यांदा थेरी पार्ट बघूया. फिल्टर हॅव्हिंग क्लॉज काय करतं, फिल्टर द ग्रुप आफ्टर द ग्रुप बाय इज अप्लाइड. म्हणजे इथं दिलेलं आहे की ज्या वेळेला आपल्याकडं ग्रुप बाय क्लॉज यूज केलेला असेल त्याच वेळेला आपण हॅव्हिंग क्लॉज यूज करू शकतो. आणि खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की इंटरव्ह्यू मध्ये पण तुम्हाला विचारलं जातं की कॅन वी यूज द डायरेक्टली हॅव्हिंग क्लॉज ऑर नॉट, इफ नॉट देन व्हाय, अँड इफ येस देन हाऊ. तर हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्ही ऍज अ डेव्हलपर, डेटाबेस डेव्हलपर किंवा एसक्यूएल डेव्हलपर असाल, जर तुम्ही त्यामध्ये करिअर जर फाइंड आउट म्हणजे तुम्ही बघत असाल, तर त्यासाठी तुम्हाला हॅव्हिंग क्लॉज इम्पॉर्टंट आहे. तर तिथे तुम्हाला दिलेलं आहे की हॅव्हिंग क्लॉज म्हणजे जेव्हा पण तुम्ही ग्रुप बाय क्लॉज असेल त्याच वेळेला आपण हॅव्हिंग क्लॉज पण इथे यूज करू शकतो. आता आपण एक्झाम्पल बघूया आणि एक्झाम्पल थ्रू आपण इथे समजून घेऊया ठीक आहे. तर प्रॅक्टिकल एक्झाम प्रत्येकाला सर्वांना हे कम्प्लीट करायचे आहेत. तर तुम्ही पण प्रॅक्टिकल करा आणि प्रॅक्टिकल केल्यानंतर तुमच्या हे कन्सेप्ट क्लिअर होतील. हॅव्हिंग क्लॉजचं एक्झाम्पल इथे दिले की फाइंड द डिपार्टमेंट विथ मोर दॅन द वन स्टुडंट. म्हणजे तुम्हाला असे डिपार्टमेंट फाइंड आउट करायचे की विथ द मोर दॅन द वन स्टुडंट, म्हणजे त्यामध्ये फक्त मोर दॅन वन स्टुडंट असले पाहिजे ठीक आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं, आता ही आपली क्वेरी आहे आणि ही क्वेरीचा आपण यूज करूनच आपण काय करणार आहे की आपण हे आन्सर फाइंड आउट करणार आहे. आता आपलं अर्धा आन्सर यामध्येच आपण फाइंड आउट केलंय. तर ह्यामध्ये काय केलंय बेसिकली तुम्ही जर बघितलं तर ह्या क्वेरी मध्ये आपण जस्ट एक प्रत्येक डिपार्टमेंट वाईज आपण काउंट फाइंड आउट केले ठीक आहे. आता इथे एक्सेल मध्ये मी तुम्हाला दाखवतो. आता इथे तुम्ही जर बघितलं तर हे आपलं आन्सर आहे ठीक आहे. तर ह्या आन्सर मध्ये जर तुम्ही इथे बघताय तर इथे डिपार्टमेंट क्लॉज इथे यूज केलाय. हॅव्हिंग क्लॉज मुळे म्हणजे जो आपला ग्रुप बाय क्लॉज आहे त्यामध्ये डेटा अजून प्रकारे सॉर्टेड झालाय ठीक आहे. तर जर तुम्ही लास्ट हे बघितलं तर पहिला आपल्याकडे हा डेटा होता, त्यावरती आपण ग्रुप बाय क्लॉज यूज केलं तर आपल्याला हे आउटपुट भेटलं. आणि हॅव्हिंग क्लॉज यूज केल्यानंतर आपल्याला हे आउटपुट भेटतं ठीक आहे. आता नेक्स्ट आपल्याकडं इथे जर समजा फॉर एक्झाम्पल इथे जर तुम्ही इथे बघितलं तर इथे समजा 1 दिले, पण या जागी जर तुम्हाला 2 दिला असेल, नंबर ऑफ स्टुडंट ग्रेटर दॅन 2 ठीक आहे. तर 2 पेक्षा जास्त असलेले डिपार्टमेंट आपल्याला शोधायचे. तर त्यामध्ये तुम्ही फक्त इथं बघू शकता डिपार्टमेंट आयडी 1 आणि नंबर ऑफ स्टुडंट 4. तर अशा प्रकारे तुम्ही इथे ऍज पर द कंडिशन तुम्ही डेटा इथे रिट्राईव्ह करू शकता ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपल्याकडं क्लॉज आहे जॉईन क्लॉज. आणि जॉईन क्लॉज इथे जर बघितलं, कंबाईन द रोज फ्रॉम द टू टेबल बेस्ड ऑन द रिलेटेड कॉलम्स. ओके, तर इथे जॉईन क्लॉज कशासाठी यूज होतो, तर जॉईन क्लॉज मध्ये आपण ही 2
टेबल आपण जॉईन करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे स्टुडंट टेबल आणि डिपार्टमेंट टेबल, आणि समजा तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये पण बरेचसे क्वेश्चन यावरती जॉईन क्लॉज वरती असतात की 2 टेबल जॉईन करून तुम्हाला एक आउटपुट तुम्हाला रिट्राईव्ह करायला सांगितलं जाऊ शकतं. आणि जॉईन क्लॉज इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही कॉम्प्लेक्स क्वेरी जेव्हा ऍडव्हान्स लेवलवरती तुम्ही जाताय तर त्यावेळेला तुम्हाला जॉईन क्लॉज हा तुम्हाला क्वेरी त्यामध्ये राईट करता आल्या पाहिजे. ठीक आहे, आता इथे आपण एक्झाम्पल घेऊया. तिथे एक्झाम्पल दिलेलं आहे की इथे सांगितलं की जॉईन द स्टुडंट टेबल विथ डिपार्टमेंट टू गेट द डिपार्टमेंट नेम. आता इथे तुम्ही जर बघितलं आपल्याकडे 2 टेबल आहेत, सिलेक्ट स्टाफ फ्रॉम स्टुडंट आणि सिलेक्ट स्टाफ फ्रॉम डिपार्टमेंट. ठीक आहे, असे आपल्याकडे 2 टेबल आहेत. ठीक आहे, तर मी 2 टेबल जर एक्झिक्यूट केले तर आपल्याकडं हा स्टुडंट टेबल आहे आणि सेकंड आपल्याकडे डिपार्टमेंट टेबल आहे. ठीक आहे, तर आता इथं जर तुम्ही बघितलं तर डिपार्टमेंट टेबल मध्ये आता इथे मी डेटा कॉपी करतोय, कॉपी विथ हिडर. आता हे आपल्याकडे 2 टेबल आहे. ठीक आहे, तर ह्या 2 टेबलच्या बेसिसवरती आपल्याला काय करायचंय, डेटा आपल्याला आपल्याला फाइंड आउट करायचं, आन्सर फाइंड आउट करायचं. ठीक आहे, आता इथे जर बघितलं तुम्ही डिपार्टमेंट आयडी इथे फक्त नंबर दिलेले, पण आपल्याला काय सांगितलं की डिपार्टमेंट नेम आपल्याला फाइंड आउट करायचे. म्हणजे त्यासाठी काय करावं लागेल, 2 टेबल हे जॉईन करावं लागेल. म्हणजे हा स्टुडंट टेबल जॉईन विथ दिस डिपार्टमेंट टेबल, आणि याच्यामध्ये जेव्हा पण आपण 2 टेबल लिंक करतो किंवा 2 टेबल आपण जॉईन करतो तर त्यावेळेला आपण फॉरेन की आपण या ठिकाणी यूज करत असतो. आणि स्टुडंट टेबल मध्ये ऍज अ फॉरेन की या ठिकाणी, डिपार्टमेंट आयडी ऍज अ फॉरेन की, रोल नंबर इज अ प्रायमरी की. ठीक आहे, आणि सेम जर तुम्ही इथं बघितलं तर सेम यामध्ये ठीक आहे, आणि डिपार्टमेंट टेबल मध्ये जर बघितलं तर डिपार्टमेंट आयडी हा ऍक्ट ऍज अ प्रायमरी की. ठीक आहे, आणि तुम्ही जे जॉईन करताय तर डिपार्टमेंट आयडी हा काय आपल्याकडे फॉरेन की आहे. त्या डिपार्टमेंट आयडीचा यूज करून आपण हा डिपार्टमेंट टेबल इथे जॉईन करणार आहे. ठीक आहे, तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा हे समजलं पाहिजे की 2 टेबल जॉईन करायचे तर आपल्याला एक की रिक्वायर्ड असणार आहे, आणि ती की कोणती असणार आहे तर फॉरेन की. तर तुम्ही 2 टेबल अनालिसिस करायचे की त्यामध्ये कुठला तुम्हाला कॉलम असा वाटतोय की जो जॉईन केल्यानंतर आपल्याला एक्सपेक्टेड आउटपुट भेटू शकतं. ठीक आहे, आता इथे मी 2 टेबल आपल्याला जॉईन करायचे हे तुम्हाला अंडरस्टँड झाले असेल. तर जॉईन करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथे मी सर्वात पहिल्यांदा आपला स्टुडंट टेबल आहे. ठीक आहे, आता हा स्टुडंट टेबल आहे, तर स्टुडंट टेबल मी पहिल्यांदा इथे राईट करून घेतो. ठीक आहे, तर स्टुडंट टेबल आणि त्याचा अलायझेस मी बनवतो येस. ओके, तर जॉईन. आता जॉईन आपल्याकडे सेकंड टेबल जो आहे तो आपण इथे राईट करणार आहे डिपार्टमेंट. ठीक आहे, तर त्याचा अलाइज मी इथे बनवतो डी. ठीक आहे, आता इथे आपल्याला ऑन कंडिशन इथे द्यावी लागेल. ऑन म्हणजे कुठल्या बेसिसवरती, ऑन एस डॉट, म्हणजे एस म्हणजे आपला स्टुडंट टेबल, एस डॉट डिपार्टमेंट आयडी म्हणजे हा आपला की कॉलम असणार आहे. ठीक आहे, इक्वल टू डी डॉट डिपार्टमेंट आयडी. म्हणजे आपल्याकडे हे 2 जे स्टुडंट टेबलचा डिपार्टमेंट आयडी आणि डिपार्टमेंट टेबलचा डिपार्टमेंट आयडी ह्या कीने आपण काय केले, 2 टेबल आपण इथे जॉईन केले. ही आपली पहिली स्टेप झाली. पण आता आपल्याला इथे विचारलं जे आहे क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे की जॉईन द स्टुडंट विथ डिपार्टमेंट आणि गेट द डिपार्टमेंट नेम. तर म्हणजे आपल्याला प्रत्येक स्टुडंटचं जे डिपार्टमेंट आयडी आहे तर आयडीच्या ऐवजी आपल्याला काय पाहिजे, इथे जे कॉम्प्युटर डिपार्टमेंट आहे तर हे आपल्याला नेम इथे डिस्प्ले करायचं. ठीक आहे, तर सर्वात पहिल्यांदा तर मी इथे रोल नंबर स्टुडंट नेम, तर आपण इथे स्टुडंट नेम जे कॉलम रिक्वायर्ड आहे तर ते कॉलम पहिल्यांदा आपण इथे पहिले आपण इथे घेऊया. ठीक आहे, आता हे रोल नंबर आणि डिपार्टमेंट सॉरी स्टुडंट नेम आपल्या कुठल्या टेबलमध्ये तर स्टुडंट टेबल आहे म्हणून मी इथे एस डॉट रोल नंबर
आणि त्यानंतर एच डॉट रोल नंबर सॉरी स्टुडंट नेम आणि त्यानंतर आपल्याला हे डिपार्टमेंट आय डी इथे रिक्वायर्ड आहे. तर डिपार्टमेंट आय डी दुसऱ्या टेबलमध्ये डिपार्टमेंट टेबलमध्ये आहे. तर मी ते डी डॉट डिपार्टमेंट नेम आणि त्यानंतर एस डॉट मार्क्स. ठीक आहे, आपल्याला जेवढं एक्सपेक्टेड आहे तर तेवढं आपण इथे रिट्राईव्ह करतोय. त्यानंतर तुम्ही इथं एस डॉट एच पण इथे देऊ शकता आणि आता मी इथे क्वेरी रन करतो. ठीक आहे, आता तुम्हाला इथे रोल नंबर 1, स्टुडंट नेम राम आणि डिपार्टमेंट नेम कॉम्प्युटर. तर प्रिव्हियसली इथं आपण वन पण आपल्याला 1 वरून आपलं डिपार्टमेंट आयडेंटिफाय होत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही हा टेबल कन्सिडर करू नका. जर तुम्हाला याच्यावरून तुम्हाला कुठला डिपार्टमेंट आहे हे तुम्हाला समजतंय का? नाही समजणार, कारण डिपार्टमेंट आय डी 1 म्हणजे काय आहे तुम्हाला ह्या टेबलमध्ये बघितल्यानंतरच तुम्हाला समजेल की 1 म्हणजे कॉम्प्युटर आहे, त्यानंतर 2 म्हणजे इथे बघितल्यानंतर इलेक्ट्रिकल आहे आणि 3 म्हणजे मेकॅनिकल आहे. ठीक आहे, तर त्यासाठी आपण इथे 2 टेबल इथे जॉईन केले. ठीक आहे, आता त्यानंतर 7 डिस्टिंग. आता डिस्टिंग काय करतात तर रिटर्न द युनिक व्हॅल्यू फ्रॉम द कॉलम. तर युनिक व्हॅल्यू म्हणजे काय की प्रत्येक जो समजा तुम्ही एखादी क्वेरी जर फाईल करताय तर त्यामध्ये डुप्लिकेट डेटा असू शकतो. ठीक आहे, तर तुम्हाला फक्त डिस्टिंग डेटा जर हवा असेल आणि त्यावेळेला तुम्ही इथं डिस्टिंग हा म्हणजे डिस्टिंग कीवर्ड इथे क्लॉज यूज करून तुम्ही डिस्टिंग रेकॉर्ड इथे घेऊ शकता. आता गेट द युनिक डिपार्टमेंट आय डी फ्रॉम द स्टुडंट टेबल. आता इथे सिम्पली इथं तुम्हाला काय सांगितलंय की आता डिपार्टमेंट सॉरी हा स्टुडंट टेबल आहे. स्टुडंट टेबल मध्ये डिपार्टमेंट आय डी हा डुप्लिकेट आहे, म्हणजे 1 डिपार्टमेंट 2 टाइम आहे, 2 डिपार्टमेंट 2 टाइम आहे, 3 डिपार्टमेंट अगेन 2 टाइम आहे, 0 1 टाइम आहे, त्यानंतर 1 अगेन 2 टाइम आहे, म्हणजे 1 4 टाइम झालं, 2 2 टाइम, 3 2 टाइम आणि 0 1 टाइम. बट इथं तुम्हाला काय सांगितलंय की गेट द युनिक डिपार्टमेंट आय डी फ्रॉम द स्टुडंट टेबल. फक्त तुम्हाला स्टुडंट टेबल मधून युनिक डिपार्टमेंट जर घ्यायचे असेल तर त्यावेळेला आपण इथं डिस्टिंग क्लॉज आपण इथे यूज करतो. आणि डिस्टिंग क्लॉज जर यूज केला तर तुम्हाला एक कॉलम इथे प्रोव्हाइड करावा लागतो, म्हणजे कुठल्या कॉलम आपल्याला रिक्वायर्ड आहे. आता तुम्ही जर इथं बघितलं तर आपल्याला फक्त डिपार्टमेंट आय डी सांगितलंय, बाकीचं दुसरा कॉलम आपल्याला रिक्वायर्ड नाही. तर इथे मी फक्त काय करतोय डिपार्टमेंट DEPT डिपार्टमेंट आय डी आणि स्टार मी इथे काढून टाकतो. ठीक आहे, आता मी क्वेरी रन करतो. ठीक आहे, तर मला इथे डिस्टिंग डिपार्टमेंटच इथे भेटेल, म्हणजे 0 1 2 आणि 3. आणि प्रिव्हियसली जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला त्या टेबलमध्ये डिफरंट म्हणजे डुप्लिकेट डिपार्टमेंट इथे दिसत होते, पण आपण इथे काय केलंय युनिक डेटा आपण रिट्राईव्ह केला. तर तुम्ही ते मार्क्स कॉलम वरती पण तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आपला क्लॉज आहे तो लिमिट क्लॉज. ठीक आहे, तर लिमिट क्लॉज बेसिकली हा यूज होतो माय सिक्वल आणि सिक्वल मध्ये. तर लिमिट क्लॉज काय करतात तर लिमिट द नंबर ऑफ रेकॉर्ड इन अ रिज सेट. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपल्याकडं MS सिक्वल मध्ये लिमिटच्या ऐवजी आपल्याकडं टॉप क्लॉज असतो. ठीक आहे, तर हे तुम्हाला अंडरस्टँड झालं पाहिजे की माय सिक्वल मध्ये सिक्वल मध्ये लिमिट क्लॉज यूज करतात आणि MS SQL मध्ये टॉप क्लॉज. तर टॉप क्लॉज इथे यूज करतो. ठीक आहे, आता क्वेश्चन इथे काय विचारलेला आहे तर क्वेश्चन इथे विचारलेला आहे की गेट द युनिक डिपार्टमेंट आय डी फ्रॉम सॉरी लिमिट क्लॉज. ठीक आहे, तर इथे विचारलं आहे की गेट द टॉप 2 स्टुडंट विथ द हायेस्ट मार्क. ठीक आहे, आता इथे आपण टॉप 2 स्टुडंट. ठीक आहे, तर इथे तुम्ही जर स्टुडंट टेबल जर बघितला तर सिलेक्ट फ्रॉम स्टुडंट, तर आपल्याला मल्टिपल डेटा इथे भेटतोय. ठीक आहे, पण आपल्याला इथे काय रिक्वायर्ड आहे इथे सांगितलेलं हे आहे की टॉप 2 स्टुडंट विथ द हायेस्ट मार्क, म्हणजे फक्त आपल्याला टॉप 2 स्टुडंट आपल्याला ज्यांचे हायेस्ट मार्क असणारे असे स्टुडंट आपल्याला रिट्राईव्ह करायचे. जर इथं बघितलं तर तुम्हाला डिफरंट मार्क भेटतील, पण इथे 19.5 हा हायेस्ट मार्क्स आहे आणि त्यानंतर 18 आहे. ठीक आहे, तर आपल्याला आता हे दोनच मार्क्स घ्यायचे, तुम्ही कशा प्रकारे घेऊ शकता. त्याच्यासाठी आपल्याला टॉप क्लास इथे यूज होईल. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथे काय करायचं की टॉप टू आता इथे तुम्ही मार्क्स पण इथे देऊ शकता किंवा तुम्ही डायरेक्टली पूर्ण कॉलम्स इथे देऊ शकता. आणि इथे तुम्ही ऑर्डर बाय
आता आपण टॉप टू कशा प्रकारे वर्क करतं तर मी तुम्हाला इथे एक्झाम्पल थ्रू इथे समजून सांगतो. जर इथे बघितलं तर मी जर इथे फिल्टर जर करतोय कंट्रोल डी एफ, ठीक आहे. आता मी सर्वात पहिल्यांदा मला डेटा मार्क्स टॉप हायेस्ट मार्क जर बघायचा असेल तर मला हा मार्क्स कॉलम मला काय करावं लागेल की डिसेंडिंग ऑर्डरने अरेंज करावं लागेल. आता मी डिसेंडिंग ऑर्डरने अरेंज केला तर जेवढे पण हायेस्ट मार्क जो असेल तो माझा पहिल्या रोला इथे भेटेल. ठीक आहे. त्यानंतर त्याच्यापेक्षा लोएस्ट वाला इथे भेटेल. आता मला एक क्वेश्चन मध्ये हे विचारलेलं आहे की फक्त मला हे दोनच रेकॉर्ड पाहिजे, दोनच रो पाहिजे. ठीक आहे. तर आता अशा वेळेला आपण सर्वात पहिल्यांदा आपण दोन ऑपरेशन इथे परफॉर्म केले. सर्वात पहिल्यांदा आपण डेटा हा ऑर्डर बाय नी आपण डेटा डिसेंडिंग केला. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण इथे टॉप क्लॉज इथे यूज करणार आहे, टॉप टू. आता इथे जर 3 विचारले असते तर तुम्ही तिथे टॉप 3 पण देऊ शकता. ठीक आहे. पण इथे टॉप 2 बोललेत तर त्यामुळे आपण फक्त टॉप 2 इथे आपण यूज केले. तर इथे सर्वात पहिल्यांदा बघितलं तर टॉप 2. आता इथे तुम्हाला स्टुडंट नेम, कॉमा, मार्क्स आणि बाकीचे रिक्वायर्ड नाहीये. आणि इथे मी आता ऑर्डर बाय इथे करतोय मार्क्स. आता इथे मी करतोय DESC म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर, म्हणजे हायेस्ट पहिल्यांदा येईल अशा पद्धतीनं. ठीक आहे. जर मी एक्झिक्यूट करतो फक्त मला दोनच रेकॉर्ड इथे भेटतात, म्हणजे 19.5 आणि 80. आणि जर तुम्ही इथे जर कम्पेअर केलं तर 19.5 आणि 80 म्हणजे हे एक्सपेक्टेड आउटपुट आपल्याला रिक्वायर्ड आहे. तर यासाठी आपण इथे टॉप क्लॉज इथे यूज केलाय. तर तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन असा असतो की MS SQL मध्ये जेव्हा पण तुम्हाला फाइंड द टॉप फर्स्ट या फिर म्हणजे तुम्हाला हायेस्ट मार्क या फिर लोएस्ट मार्क अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. तर त्यावेळेला तुम्ही इथे टॉप क्लॉज इथे विचारू म्हणजे तुम्ही यूज करू शकता. आता नेक्स्ट क्लॉज आपण इथे बघतोय ऑफसेट. तर आता ऑफसेट आपल्या MS SQL मध्ये यूज होत नाही, पण मी तुम्हाला ऑफसेट सांगतो की स्किप द स्पेसिफिक नंबर ऑफ द रेकॉर्ड बिफोर द डेटा इन द रो. तर त्यामध्ये स्किप द फर्स्ट टू स्टुडंट अँड फेच द फ्रॉम द नेक्स्ट टू रेकॉर्ड. तर त्यामध्ये MS SQL सर्व्हर मध्ये तुम्ही ऑफसेट इथे यूज करू शकता. तर सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट ऑर्डर बाय मार्क्स डिसेंडिंग, म्हणजे इथे ऑर्डर डिसेंडिंग केली आणि लिमिट 2. तर लिमिट 2 दिल्यामुळे फक्त इथे 2 रेकॉर्ड इथे इन्सर्ट रिट्राईव्ह होतील आणि ऑफसेट 2 म्हणजे त्याच्या नंतरचे जे काही रेकॉर्ड आहे तर ते डेटा आपल्याला इथे यूज होईल. आता इथे खाली तुम्ही बघू शकता फॉर SQL सर्व्हर यूज ऑफसेट विथ द फेच नेक्स्ट. तर ते फेच नेक्स्ट काय आहे तर जेव्हा पण आपण ऍडव्हान्स पार्ट मध्ये जाऊया तर त्यावेळेला मी तुम्हाला सांगेल. आता इथे तुम्हाला खाली डायरेक्टली क्वेरी दिलेली आहे. तर आपण इथे डायरेक्टली ही क्वेरी आपण रन करणार आहोत. ठीक आहे. इथे आपला जो नाही ऑफसेट, पण तुम्हाला माय सिक्वल मध्ये पण कुठलं कीवर्ड यूज होतं किंवा कुठला क्लॉजेस यूज होतो ते पण तुम्हाला माहित पाहिजे. आता MS SQL सर्व्हर मध्ये काय केलं जातं फेच नेक्स्ट हा क्लॉज इथे यूज होतो. ठीक आहे. सर्वात पहिल्यांदा सिलेक्ट स्टाफ फ्रॉम स्टुडंट ऑर्डर बाय मार्क्स. आता इथे जर तुम्ही ते रन केलं तर तुम्हाला इथे डेटा भेटेल, तुम्हाला डिसेंडिंग ऑर्डरने डेटा इथे तुम्हाला भेटेल, म्हणजे 19.5 80 70 लाईक दॅट. त्यानंतर तुम्ही इथे ऑफसेट 2, त्यानंतर रो फेच नेक्स्ट टू रो ओनली. ठीक आहे. जर मी ते रन करतोय तर इथे तुम्ही बघितलं तर आता तुम्हाला 70 आणि 65 म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इथे तुम्ही ओके ओके. तर हा सर्वात पहिल्यांदा इथे तुम्ही जर हा डेटा घेतला ठीक आहे. तर यामध्ये काय होतं की डेटा पहिल्यांदा आपला डिसेंडिंग ऑर्डरने अरेंज झाला. ठीक आहे. त्यानंतर सेकंडली काय आहे की इथे जर तुम्ही बघितलं की फर्स्ट 2 ऑफसेट 2 म्हणजे हे 2. ठीक आहे. आता हे 2 तुम्ही इथे स्किप करा. ठीक आहे. स्किप केल्यानंतर रोज फेच नेक्स्ट टू रोज ओनली. ठीक आहे. म्हणजे याच्यानंतरचे नेक्स्ट 2
म्हणजे नेक्स्ट 2 जे रो असणार आहे तर ते इथे फेच होणार आहे. आता इथे जर बघितलं हे 2 स्किप होणार आहे, ठीक आहे, कारण इथं आपण ऑफसेट यूज केलं, ठीक आहे. आता मार्क्स तुम्ही जर बघितलं तर 19.5 आणि 80 हा स्किप होणार आहे आणि त्यानंतरचे दोनच, ठीक आहे, म्हणजे की हे 2 रेकॉर्ड म्हणजे 70 आणि 65 हे रेकॉर्ड काय होणार आहे आपले फेच होणार आहे, ठीक आहे. आता जर मी इथे क्वेरी रन केली तर तुम्ही इथे बघू शकता की ते जे रोल नंबर 7, 6 आणि 7 इथे आपल्याला रिट्राईव्ह झाले. मी इथे कॉपी विथ हिडर करतोय आणि इथे समोर मी पेस्ट करतोय. तुम्ही इथं बघितलं तर 17 आणि 65 हा डेटा आपल्याला इथे रिट्राईव्ह झालाय, ठीक आहे. त्यानंतर तर युनियन क्लॉजचं पण एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो आणि तुम्हाला युनियन क्लॉज कसा यूज होतो ते तुम्हाला माहिती पाहिजे. तर युनियन मध्ये काय होतं, कंबाईन द रिझल्ट ऑफ द 2 क्वेरीज बट इट रिमूव्ह द डुप्लिकेट. म्हणजे युनियन मध्ये काय होतं की इट विल बी कंबाईन द दोन डेटा सेट असतात तर ते 2 डेटा सेट कंबाईन करतो, पण त्यामध्ये जे जर काही डुप्लिकेट डेटा असेल तर तो रिमूव्ह होतो, ठीक आहे. आता एक्झाम्पल थ्रू आपण इथे समजूया की युनियन क्लॉज कसा प्रकारे आपल्याकडे यूज होतो, ठीक आहे. तर एक्झाम्पल आपण इथे घेऊया. आता इथे एक्झाम्पल इथे दिलेलं आहे की गेट युनिक स्टुडंट, ठीक आहे. गेट द युनिक स्टुडंट फ्रॉम द 2 डिफरंट स्टुडंट टेबल, ठीक आहे. आता ओके, गेट द युनिक स्टुडंट फ्रॉम द 2 डिफरंट स्टुडंट टेबल. आता आपल्याकडे 2 टेबल नाही आहेत, पण आपण हे 2 टेबल इथे क्रिएट करू शकतो, ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल जर इथे तुम्ही बघितलं तर आपल्याकडे क्वेरी जी दिलेली आहे स्टुडंट 1 आणि स्टुडंट 2, ठीक आहे. आता आपल्याकडे स्टुडंट 2 हा नाहीये तर त्याऐवजी आपण फक्त इथं स्टुडंट आपण यूज करतो, ठीक आहे. आता जर पहिला मी इथे रन करतो तर ह्यामध्ये फक्त एकच रेकॉर्ड आहे, ठीक आहे. स्टुडंट 1 मध्ये एकच रेकॉर्ड आहे आणि स्टुडंट ह्या टेबल मध्ये मल्टिपल रेकॉर्ड आहे, ठीक आहे. तर राम, श्याम, अरुण, निकिता, सिद्धेश, प्रतीक, त्यानंतर आदित्य, त्यानंतर रागिनी, त्यानंतर नेक्स्ट वन रागिनी लांडगे, ठीक आहे. तर आता इथे जर मी समजा युनियन क्लॉज इथे जर यूज केलं यामध्ये डुप्लिकेट आपले रिमूव्ह होणार आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं याच्यामध्ये एकच रेकॉर्ड आहे, ठीक आहे. याच्यामध्ये एक आणि याच्यामध्ये नंबर ऑफ रेकॉर्ड आपण इथे काउंट करूया. याच्यामध्ये 9 रेकॉर्ड आहे, ठीक आहे. कॉपी विथ हिडर तर इथे मी तुम्हाला दाखवतो. हा आपला S1 टेबल आहे, ठीक आहे. आणि सेकंड आपला डेटा सेट आहे स्टुडंट 1, ठीक आहे. तर यामध्ये फक्त एकच रेकॉर्ड आहे, सध्या तरी एकच रेकॉर्ड आहे यामध्ये. तर आपण इथं S2 मध्ये जर तुम्ही गेलात ठीक आहे, तर यामध्ये 9 रेकॉर्ड आहेत आणि यामध्ये एक रेकॉर्ड आहे. आणि जर समजा आपण याच्यावरती युनियन ऑपरेशन इथं परफॉर्म करतोय तर मी युनियन ऑपरेशन परफॉर्म केलं तर तुम्ही इथं बघू शकता की 9च रेकॉर्ड घेतलेत. म्हणजे जर तुम्ही इथं काउंट केलं तर हे 9 प्लस हे म्हणजे 10 रेकॉर्ड यायला पाहिजे तसे. पण यामध्ये जसं की डेफिनेशन मध्ये सांगितलंय इट विल बी रिमूव्ह द डुप्लिकेट, इट विल बी कंबाईन द रिझल्ट ऑफ द 2 क्वेरी बट रिमूव्ह द डुप्लिकेट. म्हणजे जर याच्यामध्ये जर बघितलं तर या 2 डेटा सेट मध्ये रागिनी आणि याच्यामध्ये रागिनी, तर हे 2 याच्यामध्ये डुप्लिकेट आहे, ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये पण आहे याच्यामध्ये पण आहे, पण ह्या वेळेला तो फक्त एकच इथं कन्सिडर करतो आणि सेकंड वाला जो आहे तो रिमूव्ह करतो, ठीक आहे. तर हा आहे युनियन क्लॉज. आणि जर तुम्ही याच्या रिव्हर्स जर तुम्ही बघितलं आता इथे युनियन ऑल. आता युनियन ऑलचे डेफिनेशन आपण सर्वात पहिल्यांदा बघूया. सेम ॲज अ युनियन बट इन्क्लूड द डुप्लिकेट रेकॉर्ड. म्हणजे फक्त याच्यामध्ये एकच डिफरन्स आहे आणि तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये पण हा क्वेश्चन विचारला जातो की टेल मी डिफरन्स बिटवीन द युनियन अँड युनियन ऑल.
तर त्यावेळेला तुम्हाला आन्सर देता आला पाहिजे की युनियन इट विल बी कंबाईन द टू रिझल्ट सेट बट इट विल बी रिमूव्ह द डुप्लिकेट. But in a union all, it will be also same like the union. It will be combine the two query, but it include the duplicate record. म्हणजे हा duplicate record include करतो आणि एक दुसरा जो आहे union तो exclude करतो. ठीक आहे, तर हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे, आता मी इथे union all इथे यूज करतो आणि त्याचा पण आपण रिझल्ट सेट इथे बघूया. पहिला मी याचा आउटपुट मी इथे कॉपी विथ हिडर. आता हा जो आउटपुट आहे आपला तो हा आहे युनियनचा. ठीक आहे, आता यानंतर आपण युनियन ऑलचा आउटपुट काय येते ते बघूया. ठीक आहे, यामध्ये 10 रेकॉर्ड्स आपल्याला भेटले. ठीक आहे, आणि पहिल्या याच्यामध्ये 9 भेटले. ठीक आहे, तर त्याचं रिझन जे मी तुम्हाला सांगितलं इथं युनियन ऑल. तर याचं रिझन मी तुम्हाला सांगितलं की ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर रागिनी 1 टाइम आहे आणि 2 टाइम रागिनी, म्हणजे 2 वेळेला इथे घेतलेलं. म्हणजे यांनी या युनियन ऑल मध्ये तो डुप्लिकेट डेटा आहे तो रिमूव्ह होत नाही, तो इन्क्लूड करतोय डुप्लिकेट डेटा. ठीक आहे, आणि बाकीचे हे जे ऍज इट इज आलेले आहे. ठीक आहे, ठीक आहे, तर त्यामुळं युनियन मध्ये फक्त 9 रेकॉर्ड आहेत आणि युनियन ऑल मध्ये ऍज अ डुप्लिकेट घेतलाय म्हणून इथे 10 रेकॉर्ड इथे भेटतात. ठीक आहे, आता नेक्स्ट आपण बघूया एक्झिट क्लॉज. तर एक्झिट क्लॉज कशासाठी यूज होतो? इट विल बी चेक द वेदर द सब क्वेरी रिटर्न एनी रेकॉर्ड. म्हणजे आपल्याकडे एखादी सब क्वेरी असेल आणि त्या सब क्वेरी मध्ये जर एखादा डेटा जर रिट्राईव्ह होत असेल तर तो आपला डेटा हाऊ मेनी रेकॉर्ड, तर त्यावेळेला एक्झिस्ट म्हणजे आहे की नाही तो चेक करण्यासाठी आपण एक्झिट क्लॉज हा यूज होतो. तर प्रॅक्टिकली आपण चेक करूया की एक्झिट क्लॉज कधी यूज केला जातो. 12 नंबर एक्झिट क्लॉज. ठीक आहे, आता इथे तुम्हाला क्वेश्चन इथे दिलेला आहे की फाइंड द स्टुडंट हु बिलॉंग टू द डिपार्टमेंट दॅट एक्झिस्ट इन द डिपार्टमेंट टेबल. म्हणजे तुम्हाला असे डिपार्टमेंट शोधायचे आहे की स्टुडंट हु बिलॉंग इन अ डिपार्टमेंट दॅट एक्झिस्ट इन अ डिपार्टमेंट. म्हणजे डिपार्टमेंट, आता ठीक आहे, मी तुम्हाला 2 टेबल इथे दाखवतो आणि तुम्हाला सांगतो की ओके, आपल्याकडं हे 2 टेबल आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर क्वेश्चन पहिल्यांदा सर्वात पहिल्यांदा अंडरस्टँड करा की आपल्याला असे असे स्टुडंट फाइंड आउट करायचे. फाइंड द स्टुडंट हु बिलॉंग टू द डिपार्टमेंट दॅट एक्झिस्ट इन अ डिपार्टमेंट टेबल. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला असे स्टुडंट फाइंड आउट करायचे की ज्यांची डिपार्टमेंट आय डी या डिपार्टमेंट टेबलमध्ये आहे. ठीक आहे, आता याच्यापैकी जर तुम्ही बघितलं 3 याच्यामध्ये आहे तर असा स्टुडंट आपल्याला भेटेल. 2 पण डिपार्टमेंट आय डी 2 डिपार्टमेंट टेबलमध्ये आहे. त्यानंतर 0, आता 0 डिपार्टमेंट टेबलमध्ये आहे का? नाहीये. तर हा जो डेटा आहे तर हा डेटा आपल्याला भेटणार नाही, कारण हा डिपार्टमेंट आय डीचा जो काही म्हणजे याच्यामध्ये जो डेटा आहे तो डिपार्टमेंट टेबलमध्ये 0 डिपार्टमेंट असलेलं एकही डिपार्टमेंट डिपार्टमेंट टेबलमध्ये नाहीये. ठीक आहे, त्यामुळं हा डेटा एक्सक्लूड होईल आणि बाकीचे 2, 3 हे जे डिपार्टमेंट आहे ते आपल्याला इथे भेटेल. आता आपण एक क्वेरी बघूया. मी डायरेक्टली क्वेरी आपली कॉपी करतोय आणि मी तुम्हाला एक्सप्लेन करेल क्वेरी. तर सर्वात पहिल्यांदा इथे सिलेक्ट क्वेरी इथे यूज केलेली आहे. तर सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. सिम्पली जेवढं पण स्टुडंट टेबलमध्ये जेवढा पण डेटा असेल तर सर्व डेटा इथे रिट्राईव्ह होतं. पण आता याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा ही सब क्वेरी इथे यूज केलेली आहे. तर सर्वात पहिल्यांदा जेव्हा सब क्वेरी यूज केली जाते एखाद्या क्वेरीमध्ये, ही झाली आपली सब क्वेरी. तर ज्या वेळेला अशा प्रकारचं स्ट्रक्चर असतं तर त्यावेळेला सर्वात पहिल्यांदा आपला सब क्वेरीचा पार्ट जो आहे म्हणजे हे ब्रॅकेटमध्ये. ठीक आहे, तर वेअर कंडिशन मध्ये आपण इथे एक अनदर क्वेरी इथे तुम्ही जर बघितलं ही सिलेक्ट स्टेटमेंट हा एक वेगळा आहे आणि हे सिलेक्ट स्टेटमेंट एक वेगळं आहे. तर याचं एक जे काही आउटपुट असेल, आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं हे जर मी एक्झिक्यूट केलं
ओके, तर याच्यामध्ये इनर जॉईन इथं आपण दिलेला आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सर्वात पहिल्यांदा हा क्लॉज इथे पहिल्यांदा यूज रन होईल आणि त्यानंतर याचा आउटपुट इथे जाईल. आता वेअर तिथे बघा, सिलेक्ट स्टाफ फ्रॉम स्टुडंट एस अलायझिस वेअर एक्झिस्ट, म्हणजे जर असेल तर वेअर द वन फ्रॉम द स्टुडंट डी वेअर द एस डॉट डिपार्टमेंट आय डी इक्वल टू डी डॉट डिपार्टमेंट आय डी. म्हणजे आता इथे मी हा एक आपला डेटा सेट झाला. आणि सेकंड सर्वात पहिल्यांदा याच्यामधून हा डेटा याच्यामध्ये बघितला जाईल डिपार्टमेंट आय डी आणि एस डॉट डिपार्टमेंट आय डी. एस डॉट डिपार्टमेंट आय डी म्हणजे हा स्टुडंटचा डिपार्टमेंट आणि डिपार्टमेंट मधला डिपार्टमेंट आय डी. म्हणजे जर मी डिपार्टमेंट आय डी जर सेपरेट जर रन केलं, सिलेक्ट स्टाफ फ्रॉम डिपार्टमेंट, ओके, इथे मी डायरेक्टली डिपार्टमेंट ओके, इथे आहे डिपार्टमेंट. तर डिपार्टमेंट आय डीचा डिपार्टमेंट आय डी आणि एस डॉटचा डिपार्टमेंट आय डी, तर हे दोन डेटा सेट मध्ये सर्वात पहिल्यांदा इथे जॉईन आपण दोन टेबल केलेत. ठीक आहे. एक्झिस्ट म्हणजे असेल तर, आता मी क्वेरी डायरेक्टली रन करतो. आय होप तुम्हाला समजलं असेल. आता इथे तुम्ही जर ही क्वेरी जर रन केली तर यामध्ये तुम्ही बघू शकता की डिपार्टमेंट आय डी 1 आहे 2 आहे 3 आहे 1 आहे पण याच्यामध्ये 0 डिपार्टमेंट आय डी हा आला रिट्राईव्ह झालेला नाही. याचं रिझन हे की आपण एक्झिस्ट कंडिशन इथे यूज केली. जर समजा या टेबलमध्ये असलेले जे काही डिपार्टमेंट आहे आणि तेच टेबल ते सेम व्हॅल्यू जर दुसऱ्या टेबलमध्ये असेल तर असेच रेकॉर्ड आपल्याला रिट्राईव्ह होतात. कारण त्यासाठी आपण इथे एक्झिस्ट हा क्लॉज इथे यूज केलाय. ठीक आहे. एक्झिस्ट नंतर आपलं थर्ड आहे एनी अँड ऑल हा क्लॉज. ठीक आहे. आता एनी आणि एक्झिस्ट ऑल क्लॉज, तर याच्यामध्ये काय होतं, तर इथे डेफिनेशन सर्वात पहिल्यांदा आपण बघूया. यूज द विथ द कंपॅरिझन ऑपरेटर टू द कम्पेअर द व्हॅल्यू इन अ सब क्वेरी. तर आपल्याला जेव्हा एखादं कंपॅरिझन ऑपरेटर आहे तर त्यामध्ये एखादी व्हॅल्यू जर आपल्याला कम्पेअर करायची असेल तर त्यावेळेला आपण इथे हे ऑपरेटर किंवा हा क्लॉज आपण इथे यूज करू शकतो. आता इथे आपण डायरेक्टली एक्झाम्पल थ्रू आपण इथे चेक करणार आहोत की हा कशा प्रकारे आपण यूज करू शकतो आणि याच्यावरती कशा प्रकारे क्वेश्चन इंटरव्ह्यू मध्ये प्रॅक्टिकल क्वेश्चन कशा प्रकारे विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तर एक्झाम्पल इथे दिलेलं आहे की फाइंड द स्टुडंट हू स्कोर मोर दॅन द लोवेस्ट मार्क इन डिपार्टमेंट 1. आता इथे जर तुम्ही बघितलं तर स्टुडंट टेबल मध्ये स्टुडंट हू स्कोर मोर दॅन द लोवेस्ट मार्क इन डिपार्टमेंट 1, म्हणजे यामध्ये आपण सब क्वेरी इथे यूज केलेलं आहे. ठीक आहे. तर सब क्वेरी तुम्हाला मी सांगितलं की सब क्वेरी सर्वात पहिल्यांदा सब क्वेरी आपले इथे एक्झिक्यूट होते. ठीक आहे. कंडिशन मध्ये आपण लास्ट टाइम इथे एक्झिस्ट कंडिशन यूज केलेली, म्हणजे जर असेल तरच तो डिस्प्ले करेल. आणि आता एनी इथे यूज केलंय. आता जर मी क्वेरी जर रन केली तर आपल्याला इथे आउटपुट जे भेटतंय तर ते आउटपुट आपल्याला इथे भेटेल फाइंड द स्टुडंट हू स्कोर मोर दॅन द लोवेस्ट मार्क. आता सर्वात पहिल्यांदा तर इथे लोवेस्ट मार्क आपल्याला इथे भेटेल डिपार्टमेंट आय डी 1 मध्ये. ठीक आहे. आता मी ही क्वेरी सर्वात पहिल्यांदा रन करतो. सर्वात पहिल्यांदा डिपार्टमेंट आय डी 1 मध्ये सगळ्यात लोवेस्ट मार्क्स कोणते आहेत. आता इथे मी एक्सेल मध्ये ही क्वेरी घेतोय. ठीक आहे. तर तुम्हाला इथे सर्वात पहिल्यांदा ही क्वेरी एक्झिक्यूट होईल. सिलेक्ट मार्क्स फ्रॉम द स्टुडंट वेअर द डिपार्टमेंट आय डी 1. कारण आपल्याला काय बोलले की फाइंड द स्टुडंट हू स्कोर मोर दॅन द लोवेस्ट मार्क्स. इथे तुम्हाला मार्क्स म्हणजे डिपार्टमेंट आय डी 1 मध्ये जे काही लोवेस्ट मार्क्स असेल. आता लोवेस्ट मार्क्स आपल्याला कशावरून इथे आयडेंटिफाय होईल, तिथे आपण डिपार्टमेंट आय डी 1 मध्ये असलेले टोटल
4 रेकॉर्ड आहेत, ठीक आहे. तर ते सर्व रेकॉर्डचे मार्क्स आपण स्टुडंटचे मार्क्स आपण इथे घेतले. आता याच्यामध्ये लोवेस्ट मार्क्स किती आहे, तर तुम्ही तर चेक केलं तर यामध्ये सगळ्यात लोवेस्ट मार्क आहे 40, ठीक आहे. आणि त्यानंतर 15 आहे. तर 14 पेक्षा ग्रेटर असलेले स्टुडंटचे मार्क्स आपल्याला डिस्प्ले करायचे, ठीक आहे. तर त्यासाठी आपण इथं एनी कीवर्ड इथे यूज केलाय आणि इथं मार्क्स ग्रेटर दॅन. तर हे जे काय आपल्याकडे आउटपुट आलेलं आहे त्याच्यापेक्षा ग्रेटर असलेले मार्क्स फ्रॉम द स्टुडंट आपल्याला रिट्राईव्ह होतील. तर आता मी जर इथे क्वेरी जर एक्झिक्यूट केली तर तुम्हाला इथे कॉपी विथ हिडर ते तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो, ठीक आहे. आता इथे तुम्ही बघू शकता की जेवढे पण मार्क्स आपल्याला रिट्राईव्ह झाले हे डिपार्टमेंट आयडी 1 मधले हे मार्क्स आहे, ठीक आहे. स्टुडंटचे मार्क्स आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये 14 हे सगळ्यात लोवेस्ट मार्क्स आहे. आता 40 पेक्षा जेवढे पण हायेस्ट मार्क्स असेल म्हणजे ते डिपार्टमेंट आयडी 1 मध्ये असेल किंवा कुठले पण असेल, याच्यामधला सगळ्यात लोवेस्ट मार्क जर तुम्ही बघितलं तर 14 हा सगळ्यात लोवेस्ट आहे डिपार्टमेंट 1 मध्ये. तर त्यानंतर 14 पेक्षा सगळ्यात ग्रेटर असलेले मार्क्स म्हणजे त्याच्यापेक्षा ग्रेटर मार्क्स आपल्याला इथं क्वेश्चन मध्ये विचारले. फाइंड द स्टुडंट हू स्कोर मोर दॅन द लोवेस्ट मार्क इन डिपार्टमेंट आयडी 1. तर मग तुम्हाला 15.5, 16, 18, 19.5, 70 आणि 65 असा डेटा तुम्हाला इथे भेटेल. आता आपण नेक्स्ट जो आहे इथे एनी मुळे आपल्याला पूर्ण डेटा इथे भेटलाय म्हणजे सर्व डेटा यांनी घेतलाय. आता त्यानंतर फाइंड द स्टुडंट. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल ऑलचं बघूया. आता ऑल मध्ये जर तुम्ही बघितलं एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे की फाइंड द स्टुडंट हू स्कोर मोर दॅन द ऑल स्टुडंट इन अ डिपार्टमेंट 1. तर इथे ऑल हा कीवर्ड आलाय म्हणजे सर्व स्टुडंट आपल्याला चेक करायचे, ठीक आहे. तर आता इथे क्वेरी पण मी डायरेक्टली एक्झिक्यूट करून तुम्हाला दाखवतो. तर इथे ऑल कीवर्ड म्हणजे एनीच्या ऐवजी फक्त ऑल कीवर्ड चेंज झालाय. आता इथे जर तुम्ही बघितलं की सरळ लास्ट टाइम आपल्याला इथे पण आपल्याला सेम आउटपुट इथे भेटलेलं होतं. जर डिपार्टमेंट आयडीचे जेवढे पण मार्क्स आहे ते मी इथे घेतले, ठीक आहे. आता या दोन्ही मध्ये डिफरन्स काय तर ते आपल्याला इथे समजेल, ठीक आहे. आता त्यानंतर सेकंड, आता जो आपण क्वेरी रन केल्यानंतर आपल्याला काय आउटपुट भेटतं, ठीक आहे. आता इथे ऑल आपण इथे यूज केलाय. आता इथे जर बघितलं तर लास्ट क्वेरी मध्ये आपल्याला किती आउटपुट भेटलेलं तर इथे आपल्याला नंबर ऑफ रेकॉर्ड आपल्याला इथे भेटलेले 6, ठीक आहे. आणि यामध्ये पण आपल्याला नंबर ऑफ रेकॉर्ड किती भेटतात 5. तर यामध्ये फक्त एक रेकॉर्ड मिसिंग आहे आणि ते रेकॉर्ड म्हणजे डिपार्टमेंट आयडी 1. कारण यामध्ये तो रेकॉर्ड सोडून बाकीचे जेवढे पण रेकॉर्ड आहेत तर ते सर्व रेकॉर्ड इथे घेतलेले आहेत. कारण यामध्ये आपण ऑल कीवर्ड इथे यूज केलाय म्हणून फक्त एक रेकॉर्ड सोडून आपले बाकीचे रेकॉर्ड इथे घेतलेले आहेत. म्हणजे यामध्ये जर तुम्ही बघितलं सिलेक्ट मार्क्स फ्रॉम द स्टुडंट वेअर द डिपार्टमेंट आयडी इक्वल टू 1. ऑल म्हणजे काय की याच्या व्यतिरिक्त जेवढे पण असेल तर तेवढे सर्व आपल्याला इथे भेटतील. आता नेक्स्ट आपल्याकडं आहे केस स्टेटमेंट आणि केस स्टेटमेंट बघितल्यानंतर आपला हा पॉइंट इथे कम्प्लीट होतो, ठीक आहे. तर केस स्टेटमेंट आणि सर्वात इम्पॉर्टंट आहे तर केस स्टेटमेंट कधी यूज केला जातो तर केस स्टेटमेंट इज अ कंडिशनल लॉजिक विथ द एसक्यूएल स्टेटमेंट. तर तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये हा क्वेश्चन विचारला जातो की कॅन वी यूज अ कंडिशन स्टेटमेंट इन अ एसक्यूएल. तर तुम्हाला त्यावेळेला तुम्हाला हे समजलं पाहिजे की कंडिशन बेस आहे तर त्यामध्ये केस स्टेटमेंटने आपण कंडिशन देऊ शकतो. आता कंडिशन स्टेटमेंट कुठले असतात की फॉर एक्झाम्पल इफ एल्स स्टेटमेंट. तर हे काय कंडिशन बेस म्हणजे इफ व्हॅल्यू इक्वल टू मॅच देन समथिंग लाईक दॅट इल्स द डिफॉल्ट जे काय असेल ते. तर सेम लाईक दॅट आपण एसक्यूएल मध्ये केस स्टेटमेंट म्हणजे केस स्टेटमेंट यूज करतो फॉर द कंडिशनल लॉजिक, ठीक आहे. आता कशा प्रकारे आपण यूज करू शकतो आणि केस स्टेटमेंट आपल्याकडं रिअल टाइम मध्ये बऱ्याचशा आपण सिनारिओ असतात त्यामध्ये आपल्याकडं केस स्टेटमेंट आपल्याकडे यूज होतो, ठीक आहे. तर आपण इथे आता एक्झाम्पल थ्रू आपण समजून घेऊया. आता एक्झाम्पल दिले असाइन द ग्रेड बेस्ड ऑन द मार्क्स.
म्हणजे आपल्याला इथे ग्रेड क्रिएट करायचे, ठीक आहे. तर ग्रेड क्रिएट करणार आहोत आपण इथे. आता आपल्याकडे स्टुडंट टेबल आहे. तर स्टुडंट टेबल जर तुम्ही इथं बघितला तर स्टुडंट टेबल मध्ये मार्क्स आहे, ठीक आहे. तर मार्क्स जर तुम्ही बघितले 40 आहे, 50 आहे, पण आपल्याला काय करायचं की एखाद्या पर्टिक्युलर रेंज मध्ये म्हणजे 14 to 15 असेल तर ग्रेड लाईक द C, then 60 to 18, then grade is a B, or greater than the 80, the grade is a A, or greater than the 19, then grade A plus, like that. म्हणजे तुम्ही एक अजम्पशन घेऊ शकता. तर त्यासाठी आपण एक केस स्टेटमेंट इथे यूज करू शकतो. म्हणजे पर्टिक्युलर च्या कंडिशनच्या बेसिसवरती आपण ग्रेड असाइन करणार आहोत, ठीक आहे. आता मी डायरेक्टली क्वेरी इथं राईट करतोय, कॉपी करतोय आणि मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करेल क्वेरी, ठीक आहे. आता सिलेक्ट सेम आहे, तर सिलेक्ट स्टुडंट आणि मार्क्स. त्यामध्ये काय केलं की फक्त 2 कॉलम आपण घेतलेत आणि त्यानंतर केस स्टेटमेंट. म्हणजे इथं जसं की फॉर एक्झाम्पल इफ स्टेटमेंट तुम्ही कन्सिडर करू शकता. इफ द मार्क्स ग्रेटर दॅन इक्वल टू देन ग्रेड ए, then if the marks greater than or equal to 16, then grade B. If mark greater than equal to 14, then grade C. आणि इल्स, जसं की इफ मध्ये पण इल्स स्टेटमेंट असतो, तर त्यामध्ये पण एल्स स्टेटमेंट आहे. म्हणजे बाय डिफॉल्ट इज अ फेल्स. म्हणजे 14 किंवा 14 पेक्षा लेस दॅन असेल तर तो फेल असेल, ठीक आहे. तर एंड ॲज अ ग्रेड. तर आता इथे इन पर्टिक्युलरली इन एसक्यूएल मध्ये केस स्टेटमेंट यूज होतं. तर केस व्हेन मार्क्स ग्रेटर दॅन इक्वल टू देन मार्क्स greater than or equal to 18, then A. When the marks greater than equal to 16, then B. When the marks greater than equal to 40, then C. Else fail. And as a grade from the student. आणि मी ही क्वेरी एक्झिक्यूट करतो. आता तुम्ही इथं बघू शकता की प्रत्येकाचे मार्क्स बेस्ड ऑन द मार्क्स तुम्हाला ग्रेड इथं असाइन झालेली दिसेल. तर मी इथं एक्झिक्यूट करतो, ठीक आहे. तर 14 मार्क्स साठी ग्रेड सी आहे. त्यानंतर 15 साठी पण सी आहे, कारण आपण इथं रेंज इथं प्रोव्हाइड केलेली की ग्रेटर दॅन 40 और इक्वल टू ग्रेटर दॅन और इक्वल टू 40 जर असेल तर सी, पण 60 किंवा 60 पेक्षा ग्रेटर असेल तर बी, ठीक आहे. तर इथं 60 आहे आणि या ठिकाणी 70 आहे, त्यानंतर 65 आहे, तर त्यासाठी बी ग्रेड असणार आहे. आणि त्याच्या अबव जे काय आहे, समजा ग्रेटर दॅन इक्वल टू 18 देन ए, म्हणजे 18च्या वरती जेवढे पण मार्क्स असेल त्यासाठी काय असणार आहे, ग्रेड ए असणार आहे. आणि त्याच्या बिलो जे आहे 14च्या बिलो जेवढे पण मार्क्स असणार आहे त्यासाठी ग्रेड फेल असणार आहे. पण आता या ठिकाणी एक पण ग्रेड म्हणजे एक पण मार्क्स, एका पण स्टुडंटचा मार्क्स बिलो 14 नाहीये, तर त्यामुळे इथे ग्रेड फेल इथं आपल्याला दिसणार नाही, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कंडिशन देऊ शकता आणि कंडिशन बेस तुम्ही डेटा रिट्राईव्ह करू शकता, ठीक आहे. तर आपण थोडस या ठिकाणी आपण आतापर्यंत जेवढे पण समरी आपण बघूया. एसक्यूएल क्लॉजेस, तर आपण डिफरंट क्लॉजेस बघितले. सिलेक्ट, वेअर, ऑर्डर बाय. त्यानंतर आपण या ठिकाणी ग्रुप बाय क्लॉज पण बघितला. ग्रुपिंग द डेटा करण्यासाठी आपण यूज करतो. त्यानंतर हॅव्हिंग क्लॉज बघितला. फिल्टर द ग्रुप, म्हणजे ऑलरेडी ग्रुप असेल त्यामध्ये अजून फिल्टर करण्यासाठी आपण हॅव्हिंग क्लॉज यूज करतो. जॉईन पण बघितला. त्यानंतर डिस्टिंक्ट, तर डिस्टिंक्ट मध्ये रिट्राईव्ह द युनिक रेकॉर्ड साठी आपण यूज करतो. ऑफसेट बघितलं. ऑफसेटच्या अगेन्स्ट आपण या ठिकाणी नेक्स्ट, फेच नेक्स्ट आपण MS SQL सर्व्हर मध्ये यूज करतो. युनियन ऑल बघितलं. त्यानंतर आपण एक्झिस्ट, एनी, ऑल आणि केस स्टेटमेंट अशा प्रकारे आपण या ठिकाणी आपला जो फर्स्ट पार्ट आहे डिफरंट टाइप ऑफ एसक्यूएल क्लॉजेस आपण कंप्लीट केला आहे. तर जर समजा तुमचे काही क्वेश्चन असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मेन्शन करू शकता, किंवा तुम्ही आपल्या कम्युनिटी ग्रुप मध्ये तुम्ही तुमचे क्वेश्चन तुम्ही पिंग करा, तर डेफिनेटली मी त्या क्वेश्चनचे आन्सर देण्याचा प्रयत्न करेल. तर या ठिकाणी आपण आपला आजचा डेचा सेशन आपण इथे कंप्लीट करत आहोत.